नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता आणि सावनी हर्षवर्धनच्या घरी अचानकच आलेल्या असतात. तर त्या दोघींनाही अचानक आलेलं पाहून हर्षवर्धनला मात्र धक्का बसतो. तर सावनी ही हर्षवर्धनकडे रागाने पाहत असते. हर्षवर्धन मात्र घाबरून गेलेला असतो. तो मनाशीच म्हणू लागतो, संपलं, आता सगळं काही संपलं. सावनी अशी अचानकच कशी काय येऊ शकते? आणि आली ती आली, मुक्ताला घेऊन आली आहे. म्हणजे या दोघींनीही माझं बोलणं ऐकलं असणार. आता तर मी मेलोच. तर त्यानंतर मुक्ताही हर्षवर्धनकडे रागाने पाहत असते. तर सावनी ही हर्षवर्धनच्या समोर येते आणि हर्षला म्हणते, हर्ष असं म्हणत हर्षवर्धनला भानावर आणते. हर्ष मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, हनीमूनसाठी वर्ल्ड टूर पॅकेज? अरे हे काय ऐकते मी? तर हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो, थँक गॉड, हिने काहीच ऐकलं नाहीये असं म्हणत हर्षवर्धनने मोकळा श्वास घेतलेला असतो. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, ऐकलंस ना, असंच असतं तुझं, मी प्रत्येक प्लॅन करतो आणि तू हे ऐकत असतेस. तर त्यानंतर सावनी ही मुक्ताकडे पाहू लागते आणि म्हणू लागते, हर्ष, खरं सांग ना, तू हे सरप्राईज प्लॅन करत होतास आणि म्हणूनच तू माझा फोन उचलला नाहीस ना, हेच कारण असणार. तर हर्षवर्धन म्हणतो, तुझं हे नेहमीचंच झालं आहे, जेव्हा मी प्लॅन करत असतो तेव्हा तू नक्कीच तिथे येतेस आणि माझ्या प्लॅनवर पाणी फिरवत असतेस. आता सावनी, मला तूच सांग, मी तुझ्यासाठी प्लॅन करू की नको? अगं मी प्रत्येक वेळी तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तू त्यामध्ये मला यशच मिळवू देत नाहीस. तर सावनी म्हणते, हर्ष, असं काही नाही आहे रे. तर हर्षवर्धनने केलेलं नाटक सावनीला खरं वाटत असतं. हर्षवर्धनने आपल्यासाठी एवढा मोठा प्लॅन केला आहे या गोष्टीचा सावनीला खूप आनंद झालेला असतो आणि म्हणूनच सावनी ही हर्षवर्धनला मिठी मारते आणि मुक्ताकडे पाहू लागते. मुक्ता मात्र खाली मान घालून तिथे उभी असते. तर त्यानंतर सावनी ही हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, हे काय, तुला एवढा खांब का आला आहे? तुला बरं वाटत नाही आहे का? मात्र हर्ष खूप घाबरून गेलेला असतो. हर्ष नाटक करत सावनीला म्हणू लागतो, नाही सावनी, अगं मी जरा कामामध्ये होतो ना आणि म्हणूनच तुला कॉल करता आला नाही, सॉरी सावनी. तर सावनी म्हणू लागते, हर्ष, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यानंतर हर्ष मुक्ताकडे पाहतो आणि म्हणतो, हे काय, गेस्ट आले आहेत आपल्या घरी आणि असे बाहेर का थांबले आहेत? असं म्हणतच हर्षवर्धन मुक्ताकडे जातो आणि म्हणू लागतो, सॉरी, त्या दिवशी जे काही झालं त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागत आहे. कारण मी त्या दिवशी बाहेर होतो आणि मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा खूप अंधार होता, त्यामुळे तिथे काय घडलं मला काहीच दिसत नव्हतं. माझ्या मित्रांना तुम्ही डान्सर वाटलात आणि म्हणूनच त्यांनी तुमच्याशी जवळीक साधली. जर मला कळालं असतं की तुम्ही आहात तर मी असं घडूच दिलं नसतं. तर मुक्ताही रागानेच हर्षवर्धनला म्हणते, अच्छा, म्हणजे मी तिथे असते तर तुम्ही असं घडू दिलं नसतं आणि ती डान्सर मुलगी असती तर तुम्ही हे सगळं काही घडू दिलं असतं, चाललं असतं तुम्हाला हे सगळं काही. मला तर खरंही तुमची प्रवृत्तीच आवडत नाही आहे. म्हणजे एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीसोबत कसं वागावं एवढंही त्याला भान नसावं का? खरं तर मला या विषयावर तुमच्याशी बोलायचंच नाही आहे आणि मी इथे आलीही नसती आणि मला यायचंही नव्हतं, परंतु तेव्हा सावनी म्हणू लागते, मीच तिला घेऊन आली आहे. असं म्हणत सावनी हर्षवर्धनकडे पाहू लागते. तर हर्षवर्धनला सावनीचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, का? सावनी ही हर्षवर्धनला म्हणते, कसं आहे ना हर्ष, तुझं माझ्यावर आणि आदित्यवर किती प्रेम आहे, या प्रेमावर हिला नेहमीच डाऊट येत असतो. सतत मला काही ना काही ऐकवत असते. सो मी ठरवलं आता हिलाच घेऊन जावं, म्हणजे हिच्या समोरच कळेल की तुझं माझ्यावर आणि आदित्यवर किती प्रेम आहे. म्हणजे कसं प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल, हिचं तोंडही बंद होईल. तर हर्षवर्धन खुश होत म्हणू लागतो, करेक्ट, यासाठी मी काय करू सांग सावनी, तू सांग फक्त, मी काहीही करायला तयार आहे. कारण मला माझ्या प्रेमावर संशय घेतलेला अजिबात आवडत नाही. असं म्हणत तो मुक्ताकडे रागाने पाहू लागतो. तर त्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, बोल सावनी, मी काय करायला पाहिजे? तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. तर सावनी खूप खुश होते आणि म्हणू लागते, हे बघ हर्ष, तुला काहीच करायचं नाही आहे, मी लॉयरकडून पेपर बनवून आणले आहेत. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला धक्काच बसतो. सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते, तू फक्त यावर सह्या कर आणि हिला दाखवून दे की तुझं माझ्यावर आणि आदित्यवर किती प्रेम आहे. तू हिच्या समोरच यावर सह्या कर. हे ऐकून हर्षवर्धन सावनीला विचारतो, सावनी, हे काय आहे? पेपर वगैरे वकिलांजवळून? म्हणजे कोणते पेपर आहेत? सावनी ही हर्षवर्धनला म्हणते, फार काही नाही, लग्नानंतर तुझ्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा माझा असेल. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला धक्काच बसलेला असतो. तर सावनी म्हणू लागते, लग्नानंतर तू माझी आणि आदित्यची जबाबदारी घ्यायला तयार आहेस? हा, म्हणजे आपलं जर भांडण झालं, आपल्यामध्ये जर डिवोर्स झाला, तू मेलास. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन रागानेच सावनीकडे पाहू लागतो. तर सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला सुद्धा धक्का बसतो. तर सावनी म्हणते, म्हणजे तुला मरण आलं तरीसुद्धा आम्हाला प्रॉपर्टीचा हक्क मागण्यासाठी काही कोणाजवळ फिरायची गरज नाही आणि कुठले प्रॉब्लेमही येणार नाहीत. म्हणूनच सर्व काही प्रॉपर्टीचा नॉमिनी आदित्य आहे. वडिलांच्या प्रॉपर्टीचा नॉमिनी कायमच मुलगाच असतो ना, आणि म्हणूनच आज ना उद्या आदित्य तुला पप्पा म्हणेलच. म्हणूनच मी म्हणत आहे की तू या पेपरवर सह्या कर. म्हणजे कसं होईल, आदित्य या सगळ्या प्रॉपर्टीचा नॉमिनी असेल आणि या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा माझ्या नावावर असेल. हे ऐकून तर हर्षवर्धनला धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, काय? तर सावनी म्हणते, हो
हर्षवर्धन एवढंच आहे, जास्त काही नाही. परंतु सावनीच्या अटी पाहून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धन रागानेच मुक्ताकडे पाहू लागतो. त्याला वाटत असतं की हे सगळं काही मुक्ताचाच प्लॅन आहे. सावनी म्हणू लागते, हर्ष तू यावर सही कर, हिच्या समोरच सही कर, म्हणजे हिलाही कळू देत की तुझं माझ्यावर आणि आदित्यवर किती प्रेम आहे. सावनीने घेतलेला निर्णय ऐकून मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. मुक्ता मनाशीच म्हणू लागते, वा सावनी वा, आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी करेक्ट केलं आहे तुम्ही. याच्यासारख्या माणसासोबत डील करण्याची हीच एक पद्धत आहे. आता तर हा मेजर अडकला आहे, आता बघू ना हा स्वतःला कसा सोडवतो. असं म्हणत मुक्ताही हर्षवर्धनकडे पाहत असते. तर हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तो मुक्ताकडे रागाने पाहू लागतो, परंतु मुक्ताला मात्र आनंद झालेला असतो. तर हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो, आता जर मी सह्या केल्या तर अर्धी प्रॉपर्टी ह्या सावनीच्या नावावर होणार आहे. म्हणजे लग्नानंतर सावनी अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होणार आहे. आणि सावनीने ह्या सर्व प्रॉपर्टीला नॉमिनी आदित्यला ठेवलं आहे. आणि पुढचं कोणी बघितलं आहे, यांनी कदाचित माझा जीव वगैरे घेतला प्रॉपर्टीसाठी तर नाही, मी सही वगैरे काही करणार नाही. परंतु जर मी सही केली नाही तर इथेही मुक्ता तमाशा करेल आणि माझी अब्रू घालवेल आणि मग म्हणेल, बघितलंस ना सावनी, आता हर्षवर्धनचा खरा चेहरा, हर्ष कसा वागू शकतो, आता मी काय करू मला काहीच कळत नाही. तेवढ्यातच सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष करतोयस ना सह्या, असं म्हणत ती हर्षवर्धनच्या हाताला धरते आणि सोप्यावर आणून बसवत म्हणू लागते, हर्ष आता तू हिच्या समोरच सह्या कर आणि हिला दाखवून दे की तुझं माझ्यावर आणि आदित्यवर किती प्रेम आहे. हर्षवर्धन मात्र घाबरून गेलेला असतो. तर सावनी ते पेपर उघडते आणि त्यानंतर हर्षवर्धनच्या हातामध्ये पेन देते. हर्षवर्धनला मात्र घाम फुटलेला असतो. तर मुक्ता हर्षवर्धनची मजा पाहत असते. तर सावनी म्हणू लागते, इथे सह्या कर. हर्षवर्धनला काय करावं काहीच कळत नसतं. सावनीने हातामध्ये तर पेन दिलेलं असतं, परंतु हर्षवर्धन कुठलाही विचार न करता त्या पेपरवर सह्या करतो. तर हर्षवर्धनने सह्या केलेल्या पाहून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि हर्षवर्धनने सह्या केलेल्या पाहून सावनी मात्र खूप खुश झालेली असते. सावनी म्हणू लागते, थँक्स हर्षवर्धन. हर्ष आज बघितलंस ना तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मुक्ताला कळालं आहे. आणि मुक्ता तुला समजलं का आदित्यवर आणि माझ्यावर हर्षवर्धन किती प्रेम करत आहे. मी जिथे म्हणेल तिथे तो सही करायला तयार असतो आणि यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो, काहीच असू शकत नाही. मुक्ता यापेक्षा तुला मी काही सांगू शकत नाही. तर मुक्ता म्हणते, खूप छान, त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन मुक्ताकडे रागाने पाहू लागतो. तर मुक्ता म्हणू लागते, अभिनंदन, आणि आता मला उशीर होत आहे, मला क्लिनिकला जायचं आहे, मी निघते. तर सावनी म्हणू लागते, एक मिनिट, मी सुद्धा तुझ्याबरोबर येत आहे. तर सावनी सुद्धा निघत असते. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, फाईल इथेच राहून दे ना. तर सावनी म्हणू लागते, नाही, ही फाईल माझ्या जवळच राहून दे. कसं आहे ना हर्षवर्धन, तू माझ्यासाठी काय केलं आहे आणि काय काय करू शकतोस हे फाईलकडे बघितल्यानंतर मला सतत आठवत राहील आणि ही फाईल त्यासाठीच माझ्याजवळ राहून देत. हर्षवर्धन खरंच थँक्यू, असं म्हणत सावनी पुन्हा एकदा हर्षवर्धनला मिठी मारते. परंतु हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. सावनी खूप खुश होते आणि हर्षवर्धनचा निरोप घेऊन जायला निघते. सावनी तिथून निघून गेल्यानंतर सत्यम हर्षवर्धनला म्हणतो, अरे तुझं डोकं फिरलंय का, तिला काही मिळू नये म्हणूनच तू आजपर्यंत प्रयत्न करत होतास ना, मग आज तू पेपरवर सही कशी काय केली आहेस आणि अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली आहेस. तर हर्षवर्धन रागाने सत्यमला म्हणतो, मग मी काय करणार होतो, माझ्याजवळ कुठला पर्याय होता का. एक ना एक दिवस ते पेपर मी मिळवेनच, परंतु आज मला सह्या कराव्याच लागल्यात. आज जर मी सही केली नसती तर सावनीचा माझ्यावरचा विश्वासच उडाला असता आणि ती मुक्ताने तर इथे तमाशाच केला असता. बघ हर्षवर्धन कसा आहे. तर त्यानंतर सत्यमा हर्षवर्धनला म्हणतो, बघ बाबा, पुढे काही प्रॉब्लेम नाही झाला म्हणजे तू मिळवलंस. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, नाही, कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. आजपर्यंत सगळे प्रॉब्लेम मी मॅनेज करत आलोच आहे ना, मग आतासुद्धा हा प्रॉब्लेम मॅनेज करणारच. तर त्यानंतर हर्षवर्धन सत्यमला म्हणतो, हरकत नाही, एक पाऊल मागे आल्याबद्दल आपण काही हरत नाही. आता तर ही आनंदाची बातमी मला सागर कोळीला द्यायलाच हवी. तर सत्यम विचारतो, यात काय आहे आनंदाची बातमी. तर हर्षवर्धन सत्यमला म्हणतो, तुला माहीत आहे का सागरचा खरा जीव कशामध्ये अडकलेला आहे, आदित्यमध्ये. आता सावनी काय म्हणाली, वडिलांच्या सगळ्या प्रॉपर्टीचा नॉमिनी हा मुलगाच असतो, म्हणजे आदित्य खऱ्या अर्थाने माझा मुलगा झाला आहे. आणि आता तर त्याच्या पप्पाला सांगायला हवं की खऱ्या अर्थाने आदित्य माझा मुलगा झाला आहे, हर्षवर्धन अधिकारीचा. असं म्हणत हर्षवर्धन खूप खुश झालेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, माधवीताई सागरला म्हणू लागतात की आदित्यसाठी खीर बनवली आहे, सकाळपासून त्याने काहीच खाल्लं नाही आहे ना. तर आदित्यने काहीच खाल्लं नाही हे ऐकल्यानंतर सागरला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर माधवीताई म्हणू लागतात, अशा वयात मुलांवर हात उगारणं बरं नाही आहे. शाळेतून आला होता, किती भूक लागली असेल त्याला, परंतु नाही, तिने कसलाच विचार केला नाही. तर त्यानंतर सागरा माधवीताईंना विचारतो, ती कुठे आहे सावनी. तर माधवीताई म्हणतात, काय माहीत कुठे गेली असेल. तर त्यानंतर सागरा माधवीताईंना विचारतो, तिने काही भरवण्याचा प्रयत्न केला आहे का. तर माधवीताई म्हणतात, काय विचारताय तुम्ही सागरराव, तुम्ही तिला ओळखत नाही का. तिला साड्या, स्वतःची शॉपिंग आणि ती मीटिंग यापासून
आधीपासून वेळ मिळाला तर ना, ती तर स्वतःच्या लग्नामध्येच बिझी आहे. मग तिला आपल्या मुलाला काय हवंय काय नको हे पाहण्यासाठी वेळ तरी आहे का? मेन म्हणजे आपल्या मुलाचा मूड कसा आहे, आपलं मूल कसं आहे हेही तिला पाहायला वेळ नसतं. माधवीताई सागरला म्हणू लागतात, खरं सांगू का, खरं तर हे बोलण्याचा माझा अधिकार नाही आहे किंवा माझा हक्कही नाही आहे. तरीसुद्धा मला वाटत आहे ती बाई आई नाहीच आहे. जन्म दिला आहे म्हणून फक्त आई म्हणायचं, बाकी आपल्या अपत्याबद्दल ना माया ना प्रेम. आपण एखाद्या आजूबाजूच्या मुलाला पाहिलं तरी आपल्याला त्याची काळजी वाटत असते, परंतु या बाईची खरंच कमाल वाटते. पहिल्यांदा मी जगात अशी आई बघितली आहे की ज्या बाईला आपल्या मुलाची काळजीच नाही आहे. आपलं मूल कसं आहे, त्याला काय वाटत असेल, तिला काहीच वाटत नाही आहे. अशा बाईचा मला खरंच राग येतो आहे आणि माझी मुक्ता तिचीच काळजी करत आहे या गोष्टीचा मला जास्त राग येत आहे. माधवीताई सागरला म्हणू लागतात, त्या मुलाचा चेहरा इतका उतरला आहे ना, मला बघूनच त्याची खूप काळजी वाटत आहे. तर त्यानंतर माधवीताई सागरजवळ ते खीर देतात आणि सागरला आदित्यला भरवायला सांगतात. तर सागर आदित्यला खीर बनवण्यासाठी त्याच्या रूममध्ये येत असतो. तर इकडे माधवीताई स्वामींना नमस्कार करत म्हणू लागतात स्वामी, कारण त्यांना आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्यला खूप राग आलेला असतो, तो रुसून बसलेला असतो. तर सागर आदित्यला आवाज देतो. आदित्य रागानेच सागरकडे पाहतो. तर सागर मात्र आदित्यला म्हणू लागतो, आदित्य वळा. तर आदित्य म्हणू लागतो, तुम्ही सुद्धा मला मारायलाच आलात ना? तर आदित्यच्या बाजूला सागर जाऊन बसता क्षणी आदित्य म्हणू लागतो, सांगा ना, तुम्ही सुद्धा मला मारायलाच आलात ना? मला माहीत आहे तुम्हाला सुद्धा मला मारायचंच असेल. तर तेवढ्यातच माधवीताई तिथे येतात आणि म्हणू लागतात, खीर अगोदर भरवू नका, जेवणानंतर खीर खायची असते. असं म्हणत माधवीताई सागरच्या हातात आदित्यला भरवण्यासाठी जेवण देतात आणि तिथून निघून जातात. तर त्यानंतर सागर हा आदित्यला भरवत असतो, परंतु आदित्य काही खायला तयार नसतो. तर सागर हा आदित्यला समजवत म्हणू लागतो, आदित्य, आपल्यामध्ये आणि जेवणामध्ये आपला राग आला तर गडबड होते, तू खाऊन घे ना. तर आदित्य म्हणू लागतो, नाही नको, मला तुमचं जेवण वगैरे काहीच नको आहे. तर आदित्यला सागरचा खूप राग आलेला असतो. तर सागर त्याची समजूत काढत आदित्यला म्हणतो, आदित्य, मला मान्य आहे तुला खूप राग आला आहे, परंतु जे झालं आहे ते मनातून प्लीज काढून टाक ना. अरे मी जे वागलो, तुझ्याशी जे बोललो आहे ते फक्त. तर आदित्य म्हणू लागतो, मुक्ताला त्रास झाला म्हणूनच ना आता सुद्धा तुम्ही मुक्ताचीच बाजू मांडायला इथे आला आहात ना? तर सागर म्हणू लागतो, अजिबात नाही आदित्य, अरे मी फक्त तुझ्यासाठी इथे आलो आहे आणि मला तुला स्वतःच्या हाताने भरवायचं होतं म्हणूनच मी इथे आलो आहे. आणि आदित्य, मुक्तापेक्षा मला तुझी जास्त काळजी वाटत आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आदित्य. परंतु आदित्यला सागरचा खूप राग आलेला असतो. सागर म्हणू लागतो, आदित्य तू खूप लहान होतास, आताही तू लहानच आहेस, परंतु जेव्हा तू सई एवढा होतास ना तेव्हा सुद्धा तू असाच रुसायचास. जेव्हा तुझी मम्मा तुला बोलायची तेव्हा रुसून बेडखाली जाऊन बसायचास, कधी कपाटात जाऊन बसायचास आणि मी स्वतःहून तुला शोधायचो. तो रुसलेला चेहरा पाहून मलाच खूप वाईट वाटायचं आणि मग मी तुझा रुसवा काढायचो. मग तुला मम्मा जेवण भरवण्याचा प्रयत्न करत असायची, परंतु तुला फक्त पप्पांच्या हातूनच जेवायचं असायचं आणि मग मी तुला जेवण भरवायचो. आठवतंय का तुला आदित्य? तर आदित्यला ते जुने दिवस आठवत असतात. तर सागर म्हणू लागतो, तुला आठवतंय ना, मग आता सुद्धा खाऊन घे. तर आदित्य खूप खुश होतो आणि सागर त्याला जेवण भरवत असतो. आदित्यचा राग गेला ते पाहून सागरला खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच सागरला हर्षवर्धनचा फोन येतो. हर्षवर्धनचा फोन आलेला पाहून सागरला खूप राग आलेला असतो. सागरा आदित्यच्या हातामध्ये जेवणाचा ताट देतो आणि बाजूला येत म्हणू लागतो, बोल काय झालं आहे? तर हर्षवर्धन म्हणू लागतो की काजू कतली आवडते की मलाई पेढं, काय आवडतं तुला? तसंही मी मिठाई तुझ्या घरी पाठवलीच आहे, मला तुला खरं तर भरवायला यायची होती, परंतु हरकत नाही, अशा खूप संधी मला मिळतच असतात. तर त्यानंतर सागर म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, फोन ठेव. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, अरे विचार तरी कशाबद्दल? तर सागर म्हणतो, यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, अरे तुला जरी विचारायचं नसलं तरी मला तरी सांगायचंच आहे, कारण ते तुला ऐकावंच लागणार आहे. असं म्हणत हर्षवर्धन सागरला म्हणतो, मी आदित्यचा बाप झालो आहे. हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो, त्याचा काही हर्षवर्धनवर विश्वास बसत नसतो. तर हर्षवर्धन सागरला म्हणू लागतो, कारण मी आज अशा पेपरवर सह्या केल्या आहेत ना, म्हणूनच मी आजपासून आदित्यचा बाप झालो आहे. हे ऐकल्यानंतर सागरच्या पायाखालची जमीनच सरकते. तर हर्षवर्धन म्हणू लागतो की सावनीचा नवरा आणि हर्षवर्धन आता माझा मुलगा आहे, कायम ऑफिशियली माझा मुलगा आहे. आणि हे सगळं काही कोणी केलं माहीत आहे का? मुक्ता सागर कोळी स्वतः इथे आल्या होत्या सावनीला घेऊन, त्यांनीच तर ते पेपर बनवून आणले. आणि म्हणूनच म्हटलं, जर मुक्ता कोळी यांना जर वाटत असेल की आदित्य माझा मुलगा व्हावा तर मी सही करायला काहीच हरकत नाही आहे, आणि म्हणूनच मी त्या पेपरवर सही केली. हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो. हर्षवर्धन म्हणू लागतो, आजपर्यंत अनऑफिशियली सावनी आणि आदित्य माझ्याजवळ राहत होते, मी त्यांना पोसत होतो, आता ऑफिशियली मी पोसूच शकतो, कारण त्यांनी आजपर्यंत माझ्या जीवावर मजा मारलीच आहे, मग यापुढे सुद्धा मारू देत ना, मला तर काहीच फरक पडत नाही आहे. आणि कसं आहे ना, कदाचित तुझ्या बायकोलाच वाटलं असेल,
तर सागर म्हणू लागतो याची काहीच गरज नाही आहे, त्याचा बाप अजून जिवंत आहे. तर हर्षवर्धन म्हणू लागतो हो जिवंत आहे, परंतु कसं आहे ना सक्षम नाही आहे. असं मी नाही, कदाचित मुक्तालाच वाटत असेल आणि म्हणूनच तिने हे पेपर तयार करून माझ्याजवळ ती घेऊन आली. हर्षवर्धन सागरला म्हणतो कसं आहे ना सागर, तिला वाटलं असेल की तू बाप म्हणून आदित्यचा खर्च समर्थपणे उचलू शकत नाही आणि म्हणूनच तिने सगळा खर्च माझ्या गळ्यात घातला. तुझी बायको अगदी काटकसर करणारी आहे, पैसे वाचवेल तुझे आणि आता तर तुझे पैसे वाचणारच आहेत, कारण लग्नानंतर आदित्य आमच्यासोबत राहणार आहे. मी, सावनी, आदित्य आमची एक हॅपी फॅमिली असणार आहे. कदाचित मुक्ताला वाटलं असावं बाप म्हणून तू आदित्यला सुख देऊ शकणार नाही आणि म्हणूनच दुसरा बाप म्हणून ते सगळं काही मी समर्थपणे पेलू शकतो आणि म्हणूनच मुक्ताने माझ्याजवळ आदित्यला दिलं असावं. बाप म्हणून तुझ्यावर तिचा कदाचित विश्वासच नसेल आणि आता तर तुझ्या हातात काही शेवटचे दिवसच राहिले आहेत. एन्जॉय कर आदित्यसोबत, नंतर तुझा मुलगा माझा मुलगा आणि माझी बायको कायद्याने माझ्याकडे राहणार आहेत. आणि आता हो, मिठाई तुझ्यासाठी पाठवली आहे, त्या बाबतीत मात्र काटकसर करू नको, एन्जॉय कर, असं म्हणत हर्षवर्धन फोन ठेवतो. सागरला मात्र खूप राग आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आदित्य नाटक करत स्वतःच गॅसवर पाणी तापत ठेवतो आणि त्यानंतर आपला हात भाजल्याचं नाटक करत म्हणू लागतो अगं मम्मा ये ना गं, अगं मुक्ताने माझ्या हातावर गरम पाणी टाकलं आहे, असं म्हणत तो रडण्याचं नाटक करू लागतो आणि त्याने आपला पूर्ण हात भाजून घेतलेला असतो. तर त्यानंतर इकडे सावनीची हळद चालू असते. मुक्ता ही सावनीला हळद लावत असते. तेवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि मुक्ताला आवाज देत म्हणतात मुक्ता कोळी. तर मुक्ता म्हणू लागते काय झालं इन्स्पेक्टर साहेब. तर इन्स्पेक्टर साहेब मुक्ताला म्हणू लागतात की तुमच्या सावत्र मुलाने शारीरिक आणि मानसिक तुम्ही छळ करत आहात अशी आमच्याजवळ तक्रार केली आहे, त्यामुळेच आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत. हे ऐकल्यानंतर मुक्ताला तर धक्काच बसतो. सागर म्हणतो 1 मिनिट ऑफिसर, नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे तुमच्या चौकशीच्या अगोदरच इथेच क्लिअर होऊन दे, असं म्हणत आदित्यला आवाज देतो आणि आदित्यला आवाज देऊन आदित्यला बाहेर बोलावून घेतो. तर आदित्यचा हात खरोखरच भाजलेला असतो. ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आता सागर मुक्ता निर्दोष आहे हे कशाप्रकारे सिद्ध करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.